सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार, शुभ सकाळ. होय, मी शेतकरी बन्नेलवर आहे म्हणून व्हिडिओ काढतो म्हणून असं कोणीही करू नका. सहज शेतामध्ये आलेलो, सहज एक व्हिडिओ असा टाकावा, शेतकरीसाठी माहिती द्यावा म्हणून मी हा व्हिडिओ तयार करत आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. शेतकरी आहात त्यांनी शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळून जाईल वातावरणाबद्दल. हा थंडी धुके धुई कुठल्या पिकाला धोका, कुठल्या पिकाला चांगला, या मी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्की कळून जाईल. त्यासाठी मी गेल्या 6 तारखेला माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड करून टाकला होता की 8 तारखेपासून थंडी चालू होईल. थंडी आता 8 तारखेपासून आपल्याला जाणवत आहे. रोजच्या रोज थंडी वाढत आहे. आता येणाऱ्या 2-3 दिवस पण जरा थंडी वाढत जाईल, नंतर स्थिर राहणार आहे. त्यासाठी या थंडी व धुके ह्या आहे ना, द्राक्षी आणि डाळिंब या पिकासाठी जरा हे थंडी धुकी त्रास करणार आहे. आता सध्या डाळिंब असो किंवा द्राक्षी असो, चौकी जे चौकी आहेत, डाळिंब सेटिंग लेवल आहे, द्राक्षी पण, त्या पिकांना धुई आणि धुकेमुळे धोका होणार आहे, प्रादुर्भाव दिसणार आहे. करपा, बुरशी असे बरेच रोगांना आपल्याला संघर्ष करायचा आहे. त्यासाठी हा वातावरण तर असंच 1 महिना स्थिर राहणार आहे. हेच आज काय झालं होतं ना, या असेच प्रकार थंडी धुई धुके राहणार. त्यासाठी द्राक्षी व डाळिंब बागायतदाराने व्यवस्थित नियोजनबद्ध सकाळच्या वेळी कुठला औषध घ्यावे, तुमच्या बेताने तुमच्या शेड्यूलप्रमाणे तुम्ही करू शकता. त्यासाठी हा मात्र द्राक्ष आणि डाळिंब बागेला जरा धोकाच आहे. तरी पण व्यवस्थित आपापले सेटिंग एकदा पूर्ण झाला ना, काही नंतर अडचण येणार नाही आहे. चौकीच्या स्तरावर फ्लोर स्टेजमध्ये त्या पिकांना जरा त्रास देणं होणार आहे. त्यासाठी हरभरा, गहू, शाळू, मका, इतर पिकं आहेत ना, त्यांना मात्र हा वातावरण एकदम चांगला आहे. त्यासाठी काही अडचण नाही. एवढं सांगू शकतो. प्रत्येक माझा शेतकरीसाठी अनुभवी व्हिडिओ असणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटी दाबा, लाईक शेअर फॉलो करा. एवढं मी सांगू शकतो. धन्यवाद.